नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच चालू होणार आहे ते म्हणजे नवरात्र आणि दुर्गा सप्तशतीचे पठण या दिवसामध्ये करणे खूप शुभ मानलं जातं. आता दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा हा ग्रंथ. या ग्रंथात एकूण 13 अध्याय असून तो 3 भागात विभागण्यात आलेला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महात्म्य आणि देवींच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आलेलं आहे. तर दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैटभ वधकथा, मध्य भागात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ यांचा वध, तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेले वरदान याविषयी विस्तृत माहिती आहे. तर श्रोते हो, आता प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आपल्याला या ग्रंथाचे पठण कसे करायचे, त्यासाठी काही नियम आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, पाठाला सुचिरभूत शरीराने व मनाने बसावे. अंघोळ करून संध्यादी व देवांची पूजा करावी. देवाला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. पाठाला बसण्यापूर्वी तेथे जागा स्वच्छ करून रांगोळी घालून 3 पाठ अगर आसने मांडावीत. 2 आसने समोरासमोर मांडावीत व 1 आसन बाजूस मांडावे. हे आसन देवीसाठी असते. आपण वाचत असलेले हे देवी महात्म्य आपल्याजवळ बसून देवी ऐकत असते आणि वाचणाऱ्याचे तोंड हे नेहमी अगर पूर्वे शक्य नाही तर उत्तरेस असावे. आपल्यासमोर चौरंगावर श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, अगर श्री सरस्वती स्वरूप आर्या दुर्गा देवीची प्रतिमा ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर ठेवावी व दुर्गा सप्तशती पाठाची पोथी घेऊन पोथीची पूजा करावी. कलश स्थापना करावी व त्याचे पूजन करावे. तुपाचे निरंजन सतत समोर तेवत असावे. वाचनाची जागा स्वच्छ व मन प्रसन्न ठेवणारी असावी. पाठ कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडवावा व वाचनाला सुरुवात करायची. बघा, वाचन मोठ्यानेच करावे, मनात करू नये. पाठ चालू असताना फोन बंद ठेवा, मोबाईल बंद ठेवा. कोणत्याही प्रकारचे बोलणे करायचे नाही हे जे चालू असताना. आता वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्त्वाची. वाचनात एकाग्रतेने हे ऐकायचे आहे, जे ऐकणारे आहे त्यांनी. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुर्गा सप्तशती पाठाचे फायदे काय. तर बघा, नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यास देवीचा शुभ आशीर्वाद तर लाभतोच आणि कृपादृष्टीही लाभते. अनेक संकटातून बाहेर पडण्यास मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असे सांगितले जाते. दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक आहे. यथाशक्ती यथासंभव तुम्हाला शक्य असेल तेवढे दान करा. कठीण टप्प्यावर देवीची शुभाशीर्वाद, कृपा, पाठिंबा तर मिळतोच अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. सप्तशती पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळते. शिवाय प्रत्येक अध्याय पठणाचे फळ वेगवेगळे आहे, त्याची माहिती आपण पाहणारच आहोत. तर अध्याय पहिला हा जर पठण केला भक्तिपूर्व मार्गाने तर ऐका, सर्व चिंता दूर होतात. शक्तिशाली शत्रूचा नाश होतो. शत्रू भय नाहीसे होते. आता दुसरा आहे अध्याय, त्याची फलश्रुती आहे ते म्हणजे शत्रूकडून बळजबरी आपले घर बळकावले असेल, जागा जमीन, तर आपण रिटर्न घेऊ शकतो. तिसरा आहे ती म्हणजे तिसरा अध्यायाच्या फलश्रुती आहे ती म्हणजे युद्धात विजय मिळतो, कोर्ट कचेरी यांच्यात विजय मिळतो. चौथा अध्याय आहे, याचे फळ म्हणजे सुंदर जीवनसाथी मिळतो. पाचव्याचे फळ आहे ते म्हणजे भीतीदायक स्वप्न पडत नाहीत, भीती नाहीशी होते, प्रेतबाधा भूतबाधा नाहीशी होते. 6वा अध्याय जर भक्तिपूर्वक मार्गाने मनपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होतात. 7वा अध्याय 7व्याच्या पठणाने मनात आणलेले सर्व कामं पूर्ण होतात आणि काही गुप्त हेतू असतील तेही तडीत जातात. आता अध्याय 8व्याच्या जर मनापूर्वक तुम्ही पठण केलं तर धनलाभ होतो, इतरांना वश करता येते, अधिकार प्राप्त होतात. आता 9वा अध्याय यांच्या पठण केला असेल तर हरवलेल्या तुमच्या गोष्टी सापडतात, धनसंपदा येते.
10वा अध्याय जर पठण केला तर आप्तस्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत घरी येतात. मुलाबाळांना सुख प्राप्त होते. अध्याय 11वा यांचा मनपूर्वक पठण केल्यास व्यापार धंदा यांच्यात खूप मोठा लाभ मिळतो. कर्जबाजारीही नाहीसा होतो. सुख संपत्ती मिळते. आता अध्याय 12वा जर अध्याय 12वा पठण केला तर रोगराईपासून सुटका मिळते. आरोग्य लाभते. निर्भरता येते व समाजात मानसन्मान मिळतो. अध्याय 13वा अध्याय मनपूर्वक पठण केला तर मातेचा आशीर्वाद लाभतो. धनसंपदा लाभते आणि सुख समृद्धी मिळते. आता प्रश्न आहे तो म्हणजे आता फलश्रुती पाहिली. आता आपण पाहणार आहोत दुर्गा सप्तशती पाठ करताना आपण कसे वागायला पाहिजे. तर ऐका. नवरात्रीत संपूर्ण नवरात्र 9 दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र काही कारणास्तव 9 दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रीच्या ठराविक दिवशी जर तुम्ही व्रताचरण करायचे आहे. यापैकी घटस्थापनेचा म्हणजे पहिल्या दिवशी, नवरात्रीच्या अष्टमी या दिवशी देखील व्रताचरण करणे खूप शुभ आहे. आता व्रताचरणादरम्यान ज्यांना काही शक्य आहे त्यांनी एकदाच जेवण करावे. केवळ फलाहारही घेऊ शकता. आजारी व्यक्ती किंवा ज्यांना जे एकभुक्त राहणे शक्य नसेल त्यांनी काय करायचं, दिवसभरात 2 वेळा फळाहार घ्यायचा. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा. त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही असे सांगितले जाते. आता पुढं नवरात्रीचे व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते. मात्र नवरात्रात सकाळी लवकर उठणे अवश्य आहे ब्रह्ममुहूर्तावर आणि तेही आपले उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण करावे. जप, मंत्र व श्लोक पठण करणे शुभ मानले जाते. आता नवरात्राचा कालावधी जो आहे तो दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम. त्यामुळे शक्य तितकी तुम्ही सेवा करावी. आता नवरात्रीत कोणाचीही निंदा करू नये, कोणालाही अपशब्द बोलू नये आणि अपमान करू नये. वर्तन चांगले असावे. जर शक्य नसेल तर तुम्हाला जर शक्य असेल तर मौन शक्यतो राहावे. नवरात्रीत आचरण करताना बटाटे, तळलेले तेलकट पदार्थाचे आहार करू नये. व्रताचा कालावधी बटाटा अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीर स्थूल वाढते असा दावा केला जातो. यामुळे आळस वाढतो. तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार वाढतात. याशिवाय कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ खायचे नाहीत. आता प्रश्न आहे तो म्हणजे दुर्गा सप्तशती करताना कोणते नियम पाळावे. दुर्गा सप्तशती करताना लक्षात ठेवायचं आहे की उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असायला हवे. चंडीपाठ करण्याच्या पूर्वी खोली शुद्ध, स्वच्छ आणि शांत सुवासिक असावी. देवी आईच्या मूर्तीजवळ, देवळात किंवा जवळ कोणत्याही प्रकारची अशुद्धता नसावी. चंडीपाठ किंवा दुर्गा सप्तशती करण्यापूर्वी जो दरम्यान रजस्वाला बायकांनी या पूजेपासून दूर राहावं. नाहीतर चंडीपाठ करणाऱ्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणजे ज्यांना मासिक पाळी असेल त्यांनी तिथे जायचं नाही. चंडीपाठ करताना पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे आणि वाचिक किंवा तोंडी परंपरेचे मानसिक शारीरिकदृष्ट्या स्वच्छतेचे पालन करावे. आता चंडीपाठ दरम्यान चंडीपाठ करणाऱ्यांना वेगवेगळे चांगले आणि वाईट आध्यात्मिक अनुभव येतात. त्या अनुभवांना सहन करण्याची शक्ती देवीच देत असते. असे म्हणतात की आपण ज्या इच्छापूर्वी काही सप्तशती पाठाने वाचन करत आहात आणि आपली ती इच्छा नवरात्रीच्या काळात किंवा दसऱ्या दरम्यान पूर्ण होते. पण जर का निष्काळजीपणे आपल्याकडून काही कळत नकळत चुका झाल्या असेल तर आपल्याबरोबर अघटित घडतं किंवा अपघात होतात. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांनाच करणं जमल असं नाही. ज्यांना जमत नाही पण पाठाचे पुण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे अशांनी सर्वप्रथम कवच व किलक, मग नंतर अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचं तुम्हाला पुण्य मिळते. एका पौराणिक कथेनुसार महादेव शंकर पार्वतीला जे आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की दुर्गा सप्तशती शक्य नाही तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर काय करावे, जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ तसा लांब झाला पण श्रोते हो खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या सर्व मनातील शंका दूर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.